नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच जळगाव फिल्म फेस्टिवलचा चप्पल चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया. नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी प्रकाश सावळे. या कवितेचं शीर्षक या फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक सोबतच यात ॲक्ट केलेला. सोबतच आमचे कार्यकारी निर्माता थोरात साहेब, जे मूळचे इथलेच औरंगाबादच्या आजूबाजूचे संभाजीनगरचे आहे. निर्माते आमच्या श्वेताताई आणि सुरेखाताई या इथे हजर राहू शकल्या नाहीत. त्या मूळ निर्मात्या त्यांच्या वतीने या ठिकाणी हजर आहेत. आणि या SJ मल्टीमीडियाची निर्मिती असलेला हा सिनेमा चित्रपट आहे. कवितेचं शीर्षक चप्पल. तुझ्या प्रश्नाच्या चप्पलच काय नाव आहे? ॲक्च्युली चप्पल ही गोष्टच मुळात मुख्यतः दोन पात्रांची गोष्ट आहे, आईची आणि मुलीची. तर युजली अशा गोष्टी फार घडल्यात की चपलीवरून संघर्ष किंवा वेगळेपणा किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. तर आमच्या गोष्टीमध्ये वेगळेपणा किंवा सिम्प्लिसिटी ही की फारच बेसिक गोष्ट आहे. पण गावाखेड्यामध्ये काम करणाऱ्या ज्या आई मुली असतात, ज्यांचे वडील नसते, युजली त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असते, अशा कुटुंबामध्ये आईच्या चप्पल नसणं ही फार मोठी गोष्ट नाही, नसणं ही मोठी गोष्ट नाही. पण नसताना त्या मुलीला शेतात जाऊन म्हणजे लाकडं मुळे आणायला गेल्यानंतर तिच्या पायात फुटलेला काटा, त्याच्यावर तिचं चाललेले विचार, त्याचवेळी शाळेत म्हणजे पैसे तिच्याकडे चपलेसाठी सुद्धा नाहीत, मुली 30-40 रुपयात जाते. त्यामुळे शाळेत काही ज्या वर्गात ती शिकते त्या वर्गात पहिला नंबर आल्यास एवढं बक्षीस मिळेल आणि त्या बक्षिसाची रक्कम आईच्या चपलेसाठी वापरता येईल, ही भावना मनात ठेवून कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर आणलेले. त्या कवितेचं शीर्षक तिचं असतं की कवितेचं शीर्षक चप्पल. अशी भावनिक भावबंध असलेली ही कथा आहे, कवितेचं शीर्षक चप्पल. ही मी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पेलण्यासाठी निर्मिती संस्थेकडे SJ मल्टीमीडियाकडे गेलो होतो. त्यावेळी सुरेखाताई आणि श्वेताताईंनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला या कथेला आणि पुढे मूव ऑन होणे ही कथा सिनेमाच्या रूपात तुम्हाला सर्वांसमोर आली. आणि जळगाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सेकंड वर्षाला ही लिहित असताना काय ते वास्तव समोर मांडलं, कुठं लिहिली? मुळात ही फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ही कविता जी आहे म्हणजे याचा बेस म्हणजे ही स्क्रीनच्या स्वरूपात आणण्याआधी ही कविता एक आमची मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने एका कविता कॉम्पिटिशनमध्ये सादर केली होती. तिची ती वास्तविकतेची गोष्ट होती. त्यामध्ये पण तिला पहिलाच नंबर मिळाला होता आणि ती कविता फार मला भावली होती. त्यावेळीच तिचं सिनेमात रूपांतर करायचं असं डोक्यात. काय आव्हान चित्रपट बघण्यासाठी? चित्रपट बघण्यासाठी असा की फेस्टिवल्समध्ये तर आमच्या अपकमिंग फेस्टिवल जे असणार आहे पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल, इथे सुद्धा या फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे, जे आउट ऑफ 1000 फिल्म्समधून 150मध्ये आलेली आहे. आणि वैशिष्ट्य हेच की तुम्ही सुरुवातीच्या क्षणापासून पहिल्या सेकंदापासून ते 16-17 मिनिटांची फिल्म आहे, तिथपर्यंत जे भावबंध निर्माण केलेलं आहे आणि BGM ज्या ताकदीनं तुम्हाला खिळवून ठेवतो, तर तुम्हाला एक भावनिक बंध आणि एक सामाजिक असलेली वास्तविकता निरागसपणे आणि अतिशय चिकटचितपणे मांडण्याचा अनुभव मिळेल. मी प्रकाश सावळे, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक. मी राजेश थोरात, कार्यकारी निर्माता आहे SJ फिल्म मीडियाचा. आज जे आमच्या चित्रपटाला चप्पल या चित्रपटाला जो पुरस्कार मिळाला, प्रथमतः सर्व टीमना जे तुम्ही स्वागत करतो, प्रोड्युसरपासून डायरेक्टर महत्त्वाचे असतात. त्यांनी जो रंग भरला या चित्रपटामध्ये बघण्यासारखा आहे. एक खेळाऊ गोष्ट आहे जे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. SJ फिल्मच्या वतीने आणखी 2 ते 3 मोठे चित्रपट आपणास लवकरच बघायला मिळणार आहेत. त्यानंतर
आव्हाड हे तर मिळालंच. चांगली कामं केली, चांगली टीम सोबत असली तर चांगलीच कामं होतात. मी या एच जी प्रोडक्शनमध्ये मी कार्यकारी निर्माता म्हणून काम बघतो. अशी संधी मला आमच्या ताईसाहेब जाधवताईंनी दिला. यापुढे जे तर अनेक कामे आम्ही करणार आहोत. ठीक. ओके, धन्यवाद.